वेलकम बॅक टू ब्राईट जेन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकतंच पाठ आणि कविता या सगळ्याचा एक आशय आपण संबोधलेला आहे. त्याचा आढावा आपण काही वेळापूर्वीच घेतला. यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजेच कथांचा टप्पा. अर्थात यामध्ये दोन मुख्य कथा आहेत, त्या म्हणजेच पहिली शोध आणि दुसरी म्हणजे गढी. त्यातली पहिली कथा म्हणजेच वपू काळे यांची शोध. आता या वपू काळे यांच्या शोध या कथेमध्ये एक शोध आहे. तो कुठल्या गोष्टीचा शोध आहे? वपू काळे यांनी या कथेमध्ये एक वेगळं रहस्य सांगितलेलं आहे. अणू ही त्यातली एक प्रमुख नायिका आहे, प्रमुख व्यक्तिरेखा आहे. आणि त्यामध्ये 1 रुपयाच्या नोटेचा शोध आहे. 1 रुपयाची नोट हरवलेली असते. ती नोट कशी मिळते, कशी सापडते, त्यामागे काय, कोणती रहस्य, कोणतं गूढ दडलेलं आहे, याचा हा शोध आहे. आणि त्याचंच एक बारकाईचं, एक मार्मिक चित्रण, एक ओघवतं चित्रण या कथेच्या अनुषंगाने त्यांनी मांडलेलं आहे. अर्थात या कथेचं सार जे काही आहे ते अगदी सगळे शेवटी उलगडतं आणि तेच कथेचं वैशिष्ट्य मानावं लागेल आपल्याला. महत्त्वाचं प्रश्न कुठले या कथेमधले? तर आपण या ठिकाणी पहिला जो प्रश्न बघणार आहोत तो म्हणजे शोध कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र, शब्दचित्र. आता या ठिकाणी कुठलेही जरी शब्द आले तरी गोंधळून जायचं कारण नाही, कारण दोन्ही शब्द हे एकच आहेत. एकतर स्वभावचित्र येईल बोर्डामध्ये किंबहुना शब्दचित्र येईल. तुम्हाला उत्तर, तुमचा जो काही कंटेंट आहे तो एकच असणार आहे, उत्तराचा मजकूर हा एकच असणार आहे. त्यामुळे शोध कथेच्या नायिकेचं स्वभावचित्र आपण जेव्हा म्हणतो किंवा शब्दचित्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पूर्ण ती व्यक्तिरेखा तुम्हाला त्या ठिकाणी रेखाटायची असते, हे ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे. आता शोधमधली मुख्य नायिका कोणती? तर ती म्हणजे अणू. अणुभोवती जर पूर्ण कथा फिरते तर मुख्य नायिका ही अणूच आहे. आता अणूचं हे वास्तव चित्र किंवा जे स्वभाव चित्र जे आहे ते कशा प्रकारे? तर अणू ही एक प्रकारे स्वावलंबी मुलगी आहे. तिला असं पारतंत्र्यात जगणं तिला आवडत नसतं, रुचत नसतं. आणि म्हणूनच ती तिच्या कुटुंबापासून किंबहुना मित्रमंडळीपासून थोडी लांब गेलेली असते, थोडी अलिप्त राहते, जेणेकरून तिला स्वतःचं जे काही पारतंत्र्यातलं म्हणजे एक प्रकारचे जे स्वावलंबीतलं व जे आहे, स्वावलंबित्व, हे स्वावलंबित्व ती जाणते आणि त्यानुसारच तिच्या व्यक्तिमत्वामध्ये तसे कंगोरे, तसे पैलू, तसे गुण हे आपोआपच सगळे ते उमटू लागतात. काही गोष्टी खूप सत्यवादी असतात, काही व्यक्ती खूप सत्यवादी असतात, काही व्यक्तींच्या मनामधलं जे आतलं रहस्य, आतलं जग असतं ते फारच वेगळं असतं, निराळं असतं. त्यामुळे अशी माणसं फार इतर माणसांपेक्षा अलिप्त ठरतात, युनिक ठरतात. आणि त्यातलीच ही अणू, ही जी नायिका आहे ही पण अशीच आहे. हिचं भावचित्र फार वेगळं आहे. त्यामुळे हिला असं स्वावलंबीपणाने जगणं, जे करायचं ते स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या हिमतीवर करायचं, या आशयाची, या अर्थाला बांधली गेलेली ही अणू, ही व्यक्तिरेखा आहे. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे शीर्षकाची समर्पकता. आता समर्पकता म्हणजे काय? तर शीर्षक हे जे आहे शोध, हे तुम्हाला अगदी थोडक्यात तुम्हाला मांडायचं तिथे. आता शीर्षकाची समर्पकता, शोध, पैशाच्या नोटेचा शोध आहे, 1 रुपयाच्या नोटेचा शोध आहे. आता हे कथा घडते कशी हे तुम्हाला थोडक्यात तिथे सांगायचं आहे. मी एकदा तुम्हाला थोडक्यात एक स्पष्ट करून देतो की समर्पकता जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा सुरुवातीला वपू काळेंविषयी थोडक्यात माहिती लिहायची, ते लेखक आहेत वगैरे. आणि त्यानंतर शोध, हा शोध कुठल्या गोष्टीचा आहे तर तो 1 रुपयाच्या गोष्टीचा आहे. आणि तो पुढे संघर्ष लिहून, ते 2 ओळी पुढे लिहून पुढे तुम्हाला मुख्य उत्तराची मेन बॉडीची सुरुवात करायची. ती सुरुवात करत असताना तुम्ही काय लिहिणार? तर जेव्हा ते कुटुंब त्या नोटेसाठी जातं, शोधेसाठी जातं, तेव्हा अणू असेल किंवा जो कथा निवेदक आहे आणि सोबतची जी एक नायिका आहे, त्या सगळ्या मिळून त्या शोधेसाठी जात असतं. तेव्हा ते भिडे दाम्पत्याने भेटतं. भिडे दाम्पत्याने भेटल्यानंतर जे पुढची कथा अणू सांगते त्यांना, तेव्हा त्यांचा एक म्हातारा त्यांच्या गाडीखाली येतो. गाडीखाली आल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये शुद्ध नसते, त्याच्याकडे जीव नसतो, तो कसा जगेल ह्याची शाश्वती नसते. तरीसुद्धा ते भिडे दाम्पत्य, पोलीस ठाणे असेल, हॉस्पिटल असेल, अशी सगळी वर्णं घेऊन ते अखेर घरी पोहोचतात. पण आणि जेव्हा ही कथा अणू सगळं सांगते तेव्हा त्या मुलीच्या मरणाशी त्याचं काही जोडलेलं 1 रुपयाचा काही संबंध आहे तो पुढे तिला उलगडतो. आणि त्यानंतर ते एक वेगळी नाळ जुळते आणि तेव्हा ते 1 रुपयाची नोट खऱ्या अर्थाने सापडते. हे तुम्हाला अगदी रंगवून, थोडं अगदी रंगवून म्हणण्यापेक्षा जे वास्तव आहे किंवा ज्या संघर्षाशी अणू आणि 1 रुपया आणि ते भिडे दाम्पत्य वगैरे हे सगळं जे कुटुंब फिरतंय, ह्याचं तुम्हाला उहापोह थोडक्यात मांडायचं तिथे. त्यामुळे हा प्रश्न साधारणपणे
2 ते 3 मार्कांनी येऊ शकतो. फार कथा लिहित बसायची नाही, कारण फक्त समर्पकता विचारली शोधकथेच्या शीर्षकाची, तेवढंच अपेक्षित आहे लिहिणं. फार पूर्ण कथा लिहिणं गरजेचं नाही, अपेक्षित नाही. बोर्डामध्ये तसे गुण दिले जात नाही. पुढचा प्रश्न म्हणजे जो शेवटचा प्रश्न यातला, उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणे कठीण आहे, या विधानाबाबत तुमचे मत मांडा. आता उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स म्हणजे काय, तर हे अणु जी आहे ती त्याकडे जातं. अणु ही स्वावलंबीपणाचा विचार करते, स्वावलंबित्व ती जगत असते आयुष्य. त्यामुळे उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स का कठीण असतं, कारण डॉक्टर हा फक्त स्टेटास्कोप त्याच्या हृदयापर्यंत घेऊन जाऊ शकतो, फार फार तर छातीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. परंतु नर्स जी असते, एक जी सेवा करणारी, जी शुश्रूषा जी करणारी जी बाई असते, लेडी असते, ती मात्र हृदयाला हात घालण्याचं काम करते. म्हणून उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं हे जास्त महत्त्वाचं असतं. पहिला मुद्दा झाला. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरकडे एक विपुल ज्ञान असतं, त्याच्याकडे नॉलेज भरपूर असतं, ज्ञानाची पातळी सर्वंकष असते, सर्वोच्च असते. तरी नर्स ही जी असते, जी रोग्यांची शुश्रूषा करते, तिच्याकडे मात्र ताण खूप असतो. त्यामुळे एकाकडे ज्ञान आहे तर दुसरीकडे त्याचे ताण आहे. त्यामुळे दोन्हीकडे जर बघायला गेलं तर श्रेष्ठत्वाचं काय असेल तर ज्ञानही श्रेष्ठ आहे आणि ताण जे प्रत्यक्षातली कृती करायची आहे तीही तेवढी श्रेष्ठ आहे. म्हणून दोन्ही गोष्टी या ठिकाणी समर्पक वाटतात. पुढे हे झाले 2 मुद्दे. पुढचा मुद्दा म्हणजे नर्स होणे कठीण का. नर्स होणे कठीण कारण डॉक्टर फक्त औषधांनी रोग बरा करणार, परंतु जे मुख्य काम करायचं आहे ते म्हणजे नर्सला करायचं आहे. अर्थात रोग्याच्या म्हणजे पेशंटच्या आयुष्याला उभारी देण्याचं काम, त्या आजारातनं बाहेर काढण्याचं काम डॉक्टर फक्त शारीरिकदृष्ट्या बरं करेल, हो, परंतु मानसिकदृष्ट्या बरं करण्याचं काम किंबहुना मानसिक संजीवनी करण्याचं काम हे फक्त एक नर्सच करू शकते. आणि म्हणून उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं हे अगदी कठीण आहे किंबहुना ते फार अवघडलेपणाचं आहे, असंच या ठिकाणी प्रतिबिंबित होतं. यानंतरची पुढची कथा म्हणजेच गडी कथा. विद्यार्थी मित्रांनो, आपण शोधकथेचा या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतला, थोडक्यात बघितलं त्यातले महत्त्वाचे प्रश्न कोणते तेही बघितले जे बोर्डामध्ये विचारले जातात. तसेच त्याच अनुषंगाने पुढची कथा म्हणजेच गडी कथा जी आपण बघणार आहोत, डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही कथा आहे. आता गढी कथा म्हणजे नेमकं काय, त्याचा थोडक्यात आशय मी या ठिकाणी मांडलेला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न असतील, ते सोडवण्यातील अडचणी असतील आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजी असतील, या सगळ्यांभोवती बापू गुरुजी महत्त्वाचं पात्र आहे, महत्त्वाचा नायक या कथेचा. त्यामुळे बापू गुरुजी हे यावरती प्रश्न हमखास येऊ शकतो, जो मी पुढे टाकलेला आहे तिथे. आता स्वातंत्र्यानंतर गढी म्हणजे काय, गढी म्हणजे किल्ला. आता काही काळानंतर ते जे संस्थानं असतात ती खचून जातात. गढी त्यातलंच एक वेगळं उदाहरण म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे गावगाड्यासमोरचे जे काही प्रश्न असतील, त्यांच्या जे काही मागण्या असतील, त्यांच्या ज्या अडचणी असतील आणि त्यातून होणारी जी सुधारणा असेल, ही सुधारणा, या सुधारणेसाठी निष्ठापूर्वक काम करणारे बापू गुरुजी ही महत्त्वाचा जो काही महत्त्वाचा नायक आहे किंवा जो काही केंद्रबिंदू आहे कथेचा, हा या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण म्हणता येईल. कारण ही कथा बापू गुरुजी हे त्या व्यक्तीभोवती कथा फिरतेच, पण बाकीचे जे प्रश्न आहेत म्हणजे गावगाड्यासमोरचे प्रश्न, त्यांचे जे काही मागणी किंवा त्यांचे जे उचापती आपण ज्याला बोलतो, त्यांची वृत्ती, स्वभाव, त्यांचे गुण अवगुण, हे सगळ्याचं एक चित्र या कथेच्या माध्यमातून साकार होतं. आता गढी या कथेमधले जे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे बोर्डामध्ये विचारले जातात किंवा ज्याची शक्यता असते बोर्डामध्ये येण्याची, ते म्हणजे पहिला प्रश्न त्यातला, बोर्डिंगला शिकत असलेला व शिकून गेलेल्या विद्यार्थ्याचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात मांडा. आता बोर्डिंग म्हणजे काय, तर एक वसतिगृह, बरोबर. वसतिगृहामध्ये शिकत असणारे आणि शिकून गेलेले हे जे विद्यार्थी आहेत, ह्यांना बापू गुरुजींबद्दल एक वेगळी आस्था आहे, एक वेगळी आत्मीयता आहे, एक वेगळी ओढ आहे.
आपण पण म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आपल्या शाळेतले, आपल्या कॉलेजमधले जे गुरु आहेत, ते आपल्यासाठी वंदनीय असतात, ते प्रार्थनीय असतात. का? कारण त्यांनी आपल्याला शिकवलेलं असतं, चांगलं ज्ञान दिलेलं असतं, नव्या ज्ञानाची गुंफण आपल्या देहामध्ये केलेली असते. आणि तसंच हे बापू गुरुजी. बापू गुरुजी हे असंच एक पात्र आहे कथेमधलं, जे पात्र प्रत्येक लहान मुलं असू दे, त्या लहान मुलांना त्यांचा अभ्यास घेणं, त्यांचा पहाटेचा अभ्यास करून घेणं, त्यांच्याकडनं प्रार्थना वदवून घेणं, हे सगळंच बापू गुरुजी करतात. आणि त्या मुलांनाही त्या बापू गुरुजींचा एक अवीट लळा लागतो, अवीट गोडी लागते. तीच गोडी या कथेच्या माध्यमातून त्यांनी साकार केली. तुम्ही उत्तरामध्ये सगळे हेच मुद्दे लिहायचे की डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या गढी या कथेमध्ये सुद्धा बापू गुरुजी महत्वाचं पात्र. बापू गुरुजी हे मुलांच्या आवडीचे शिक्षक, त्यामुळे मुलांनाही त्यांचा लळा असे. आणि बापू गुरुजी जे काही जी शिकवण देत, ती मुलांच्या पसंतीला म्हणजे त्यांच्या मनी, त्यांच्या देही कशी रुजेल याच अनुषंगाने ते त्यांचं ज्ञानार्जन करायचं. त्यानंतर मग पुढे बापू गुरुजी त्यांचे अभ्यास घ्यायचे, पहाटेचा अभ्यास घ्यायचे, रात्री उशिरापर्यंत कंदील लावून त्यांचा अभ्यास, हे तुम्ही लिहू शकता, कंदील लावून त्यांचा अभ्यास घ्यायचे. त्यामुळे ही शिक्षकाची वेगळी वैशिष्ट्य या कथेच्या माध्यमातून साकार होतात, प्रतिबिंबित होतात. हे तुम्ही या कथेमध्ये म्हणजे या उत्तरामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे लिहू शकता. पुढे 7वी पर्यंत मुलं शिकतात आणि शाळा सोडून जातात. तरी सुद्धा मुलं शाळा सोडून गेले तरीही बापू गुरुजींचं जे अस्तित्व आहे ते मुलं टिकवतात. त्यांच्या एका बोलतात ना की एक वंदनीय, मगाशी मी म्हटलं की आपले शिक्षक आपल्यासाठी वंदनीय असतात. तर ते हे की गुरुपौर्णिमेचा सण असेल, एखादं निमित्त असेल, औचित्य असेल, या प्रत्येक औचित्यावरती ती मुलं बापू गुरुजींना भेटायला येणं, हेच ते शिक्षकाचं मोठेपणे, थोरपणे असंच म्हणायला पाहिजे. आणि ही आत्मीयता म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक किंवा शिष्य आणि विद्यार्थी, ही जी ओढ आहे, हीच ओढ या कथेच्या माध्यमातून ठाई ठाई किंवा पदोपदी साकार होत असते. हेच या कथेचं एक अभूतपूर्व असं यश आहे, असं तुम्ही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अशा या एका वाक्याने तुम्ही या उत्तरात जरी शेवट केलात तरी निश्चित तुमच्या उत्तरावरती योग्य ती छाप पडेल, ही ठोस खात्री वाटते या ठिकाणी. पुढचा जो शेवटचा प्रश्न जो महत्वाचा, शीर्षकाची समर्पकता. आता हाच प्रश्न वरती आपण शोधकथेमध्ये बघितला, शोधकथेमध्ये सुद्धा आपण हाच प्रश्न बघितला की शीर्षकाची समर्पकता. त्यामुळे हा प्रश्न तिथेही येऊ शकतो, इथेही येऊ शकतो. त्यामुळे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. रिपीटेड क्वेश्चन्स बोर्डामध्ये जे रिपीटेड क्वेश्चन्स हे पुन्हा पुन्हा येतात, तर त्यातलाच शीर्षकाची समर्पकता. त्यामुळे हा येणार प्रश्न, शीर्षकाची समर्पकता. आता या तुम्ही काय लिहिणार, तर तुम्ही लिहू शकता डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या गढी या कथेमध्ये गढी या शब्दाचा अर्थ किल्ला किंवा एक उभारलेला एक वास्तू असा होतो. एक ओळ झाली. पुढे तुम्ही लिहू शकता की गढी या कथेमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील, त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या आणि त्यामागे होणाऱ्या सुधारणेसाठी बापू गुरुजींचं जे धडपडणं आहे, ह्याचा सगळा उहापोह या कथेमध्ये दडलाय, हे तुम्ही लिहू शकता पुढे. त्यानंतर गढी कथा, तर गढी म्हणजे काय, तर किल्ला. कालांतराने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गढी ही थोडी खचू लागते. असं जरी असलं तरी ऊन वारा पाऊस या सगळ्यामध्ये गढीचा आधार त्या गावकऱ्यांनी मिळत असतो. परंतु गावातले जे उच्चापती लोक असतात, ते उच्चापती लोक ही गढी कधी ढासळेल आणि त्या गढीकलची पांढरी माती आम्हाला कधी मिळेल, हेच फक्त ती लोक बघत असतात. म्हणजे एक प्रकारे यामध्ये स्वार्थीपणाचा जो कळस आहे तो या गावकऱ्यांनी गाठलाय असं म्हणायलाही हरकत नाही. त्यामुळे एक प्रकारे आपलं गावातलं जे गावपण आहे, जी गढी आहे, तीच जर ही लोक जर कधी खचेल याची वाट पाहत असतील, तर गावातलं गावपण हे लोक पावण्याच्या उंबरठ्यावरती आहे, असंच या कथेच्या माध्यमातून दिसून येतं, असंही तुम्ही लिहू शकता. आणि पुढे तुम्ही असंही लिहू शकता की गढी खचणार किंवा गढी कधी ढासळेल याची वाट पाहणारे हे सगळे गावकरी सुधारणा मात्र कधीच करत नसतात. आणि शेवटी गढी खचते, गढी पडून जाते. गावातली जी पडझड आहे, बापू गुरुजींची जी धडपड आहे गढी सुधारण्यासाठी, गाव सुधारण्यासाठी, शिक्षक या नात्याने त्यांचं जे काही एक योगदान आहे ते मात्र कुठेतरी म्हणजे गावकऱ्यांच्याच उच्चापतीने त्यांचंही अस्तित्व कुठेतरी लयाला जातं आणि ही गढी सुद्धा खचून जाते. असाच एक आशय या कथेच्या माध्यमातून, या प्रश्नाच्या माध्यमातून किंवा शीर्षकाच्या माध्यमातून अधोरेखित होतो.
असं तुम्ही उत्तराचा शेवट करू शकता. तर अशा प्रकारे आपण दोन्हीही कथा बघितल्या आहेत, शोध आणि गढी. त्यामुळे तू कुठलाही जरी प्रश्न आला यातलं तरी उत्तर उत्तम प्रकारे लिहू शकता असंच एक या ठिकाणी आशावाद आहे. वळूयात पुढच्या घटकाकडे.